राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात। जो निकाल होईल त्याप्रमाणे मग तुम्ही पुढील कारवाई करा। त्यामुळे नक्कीच आम्हाला एक दिलासा मिळालेला आहे की पुढच्या ह्या नगरपालिका किंवा इतर ज्या काही निवडणुका ज्या आहेत बऱ्याचशा त्याच्यामध्ये निश्चितपणे ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळेल अशी माझी तरी खात्री आहे, विश्वास आहे। सर, आपण बांडिया समितीचा जो अहवाल केला, कुठेतरी भाजपचं म्हणणं आहे हे सरकार आल्यानंतर सॉलिसिटर जनरलला पैसे देणं, वकिलांना पैसे देणं असो किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बैठका करणं असो, त्याचाच कुठेतरी हा परिपाक आहे किंवा निष्कर्ष आहे की अशा पद्धतीने दिलासा मिळतो। असं आहे ना की सुप्रीम कोर्टावर सुद्धा आता त्यांचं काही चालत असेल मला काय माहिती नाही, पण सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे आणि आम्ही हा जो बाठिया कमिशनचा अहवाल जो आहे मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच धर्तीवर आम्ही तो अहवाल केलेला आहे आणि मध्य प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास परवानगी दिलेली आहे। अर्थात जर मध्य प्रदेशला जो निर्णय लागू होतो तोच निर्णय जो आहे महाराष्ट्राला लागू होईल। तोच निर्णय जर तशा रीतीनं जर कमिशनने काम केलं असेल इतर राज्याच्या गुजरात वगैरे तर त्यांना सुद्धा तो लागू होईल। आता गुजरातचं आत्ता कमिशन त्यांनी नेमलेलं आहे आणि आता त्यांना सुद्धा असंच कमिशन नेमून परत सुप्रीम कोर्टाकडे जाऊन परवानगी घ्यावी लागेल। पण ते असो, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही 19 तारखेला हे सगळं ऐकू आणि त्यानंतरच तुम्ही जे आहे जिथे नॉमिनेशन सुरू झालेले नाही त्या ठिकाणच्या निवडणुकांचे निर्णय घ्या असं स्पष्ट निर्देश जे आहेत त्यांनी दिलेले आहेत। पुन्हा एकदा थोडं स्पष्ट सांगा, नेमकी निवडणुका होणार की निवडणुका पुढे गेल्या, नेमकी दिलासा काय? माझ्या मते असं आहे की या निवडणुका काही दिवस तरी नक्की पुढे जाणार आहे, कारण 19 तारखेला आम्ही जो अहवाल आपल्या सरकारतर्फे आपण सादर केलेला आहे त्याला निश्चितपणे मान्यता मिळेल, ओबीसीचं आरक्षण शाबूत राहील आणि मग ओबीसीच्या आरक्षणासहित जे आहेत ह्या पुढच्या निवडणुका घ्याव्या लागतील। त्यामुळे काही दिवसाकरता का होईना पण ह्या निवडणुका पुढे जातील। सर, ये हिंदी में जानना चाहिए, जिस तरह से ओबीसी को लेकर कोर्ट का फैसला है, क्या माने कि एक तरह का राहत दिया गया है? हाँ, बिल्कुल थोड़ी राहत तो मिली है। उन्होंने कहा है अगर इलेक्शन के नॉमिनेशन अगर शुरू नहीं हुए हैं तो उसको थोड़ा रोका जाए और 19 तारीख को हम इस केस की पूरी सुनवाई करेंगे और उसमें जो भी निर्णय होगा उसके तहत जो है आगे के चुनाव होंगे। तो हमारे जो भी नगर पालिका नगर परिषद है उनकी सारी जो इलेक्शन में जो है हमको बहुत विश्वास है कि हमको भी जैसे मध्य प्रदेश सरकार को सुप्रीम कोर्ट ने राहत दी है कि आरक्षण के साथ ओबीसी के आरक्षण के साथ चुनाव हो। हमने तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको असं छगन भुजबळ यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। आणि आता वळूयात पुढच्या बातम्यांकडे। 21 जुलैपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी सप्तशृंगी गड बंद राहणार आहे आणि शासनाच्या पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार देवीच्या मूर्तीचं संवर्धन आणि कामकाजाच्या अनुषंगाने हे मंदिर बंद असेल। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे। काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची सावद्य मिरवणूक काढून उत्सवाला सुरुवात झाली। इकडे सह्याद्रीवर संतोष बांगर आलेले आहेत, थेट जाऊयात। तर सह्याद्रीची ही दृश्य आपण पाहतोय। पाऊस पडतोय। सेनेचे कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं पाहायला मिळते।
आमदार संतोष बांगर हे सध्या इथे दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर आमदार संतोष बांगर सध्या दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते देखील सध्या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये त्यांचं एकंदरीतच शक्ती प्रदर्शन सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावरची ही दृश्य आपण पाहतोय। आमदार संतोष बांगर यांचं मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात सेनेचे कार्यकर्ते सध्या इथे उपस्थित आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, संतोष बांगर यांचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन इथे सुरू झालेलं आहे, काय अपडेट? आपण इथे लाईव्ह दृश्य पाहतोय सह्याद्री अतिथीगृहामध्ये हिंगोलीचे आमदार संतोष बांगर जे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत, ते मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्यासह मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत। एक शक्ती प्रदर्शन जे आहे शिवसेना आमदार एकनाथ शिंदे गटातील संतोष बांगर हे इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हिंगोलीमधले काही शिवसैनिक जे आहेत त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे। स्वतः आमदार संतोष बांगर यांना देखील जिल्हा प्रमुख पदावरून शिवसैनिकांना हटवण्यात आलेलं आहे। असं असलं तरी देखील आम्ही शिवसेनेत काय म्हटलं सांगितलं जातं, एकीकडे आपण सह्याद्री अतिथीगृहावरती आमदार संतोष बांगर हे उपस्थित, त्यांचे समर्थक इथे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे शिवसेना भवनमध्ये हिंगोलीमध्ये अजूनही काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत जे ठाकरे गटामध्ये आहेत, ते उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख यांना समर्थन करतात आणि त्यासाठी त्या शिवसेना भवनमध्ये देखील जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे संतोष बांगर आमदार हे त्यांच्या समर्थकांसह मोठ्या संख्येने सह्याद्री अतिथीगृह इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत आणि त्यांचा सत्कार देखील करणार आहेत। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये, जे ठाकरे गटामध्ये आहे ते शिवसेना भवन येथे उपस्थित आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक करणार आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो आहोत आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते आणि आमदार आहेत ते सह्याद्री अतिथीगृह इथे आलेले आहेत। ते थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत। दोन गट शिवसेनेमध्ये उभे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, एक ठाकरे गट आहे तर दुसरा शिंदे गट आहे आणि शिवसेना भवनमध्ये हिंगोलीचे काही शिवसैनिक आलेले आहेत, तर काही शिवसैनिक पदाधिकारी जे आहेत ते संतोष बांगर आमदार यांच्या समर्थनासह इथे सह्याद्री अतिथीगृह इथे आलेले आहेत। मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत, जवळपास 10-12 बसने आणि जवळपास 25-30 गाड्या घेऊन इथे हे संतोष बांगर यांचे समर्थक जे आहेत इथे आलेले पाहायला मिळतात। सर्वजण आता सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवरती उभे आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण उभे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। थोड्याच वेळात इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील आणि त्यांचं इथं स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल। आपण ते पाहू शकतो सर्व शिवसैनिक जे आहेत संतोष बांगर यांचे समर्थक हातामध्ये भगवा झेंडे घेऊन गळ्यामध्ये भगवे मफलर घालून इथे आलेले आहेत आणि काही घोषणाबाजी जी आहे ते देखील इथे सुरू आहे। जोरदार निदर्शन आणि घोषणाबाजी जी आहे ते इथे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दर्शवत आहेत संतोष बांगर आमदार आणि त्यांचे समर्थक। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर संतोष बांगर यांचं मुंबईमध्ये त्यांच्या समर्थकांसह एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू आहे।